नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला होता की दादा, खरीप हंगाम 2023 मध्ये जसं शेतकऱ्यांना सरकारने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान 2023 मध्ये दिलं होतं, त्यामुळे 2024-25 मध्ये सुद्धा सरकार अनुदान देणार का? कारण की यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी विकलेला आहे, त्यामुळे यावर्षी सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार का? भेटणार असेल तर किती रुपये भेटणार? याचबरोबर नुकताच अर्थसंकल्प पार पडला आणि राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून काही तरतूद झालेली आहे का कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात? झालेली नसेल तर कधी होणार? याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबतचं संपूर्ण अपडेट पाहण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि व्हिडिओला एक लाईक करावं लागेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात। मित्रांनो, नुकतंच राज्याचा अर्थसंकल्प पार पडला। राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन मागच्या 3 तारखेपासून सुरू झालेला आहे आणि 21 मार्च 2025 पर्यंत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे। परंतु 10 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या 1 वर्षाचा सादर झाला। परंतु या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भातलं कोणताही त्यांच्या माध्यमातून तरतूद किंवा निर्णय घेण्यात आला नाही। जसं की त्यांनी सांगितलं होतं, निवडणुकीमध्ये आमचं जर सरकार परत आलं तर आम्ही भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना कमी भावामध्ये विकलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार। जसं की त्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी 5,000 रुपये दिलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं होतं की आमचं जर सरकार परत आलं तर आम्ही हेक्टरी 10,000 रुपये अनुदान 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये देणार, असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु या अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबतची कोणती तरतूद झाली नाही। परंतु आपण जर पाहिलं तर विरोधक आक्रमक आहेत सरकारच्या विरोधामध्ये आणि शेतकरी सुद्धा आक्रमक आहेत सरकारच्या विरोधामध्ये। आणि 21 मार्च पर्यंत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे। परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद होऊ शकते का, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तर का होऊ शकत नाही? कारण की बहुमत सरकारला आहे, विरोधी पक्ष यांनी शिल्लक ठेवले नाही। हा सरकारला निर्णय, सर्वस्वी निर्णय सरकारचा असतो, त्यामुळे सरकार कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भातला निर्णय घेऊ शकतं। कॅबिनेटची बैठक घेऊन कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भातला निर्णय घेऊ शकतं। परंतु असं जर झालं, जर सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला तर एकंदरीत किती शेतकरी पात्र होऊ शकतात? तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2023 मध्ये जवळपास 86 ते 90 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र झाले होते। 4,600 कोटीची तरतूद शासनाने 2023 मध्ये केली होती। आणि त्याच पद्धतीने यावर्षी जर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची आपली नोंद सातबाऱ्यावरती नोंदवलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे। जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र होण्याची शक्यता आहे। आता ही पात्रता कशावरून राज्य सरकार ठरवेल? ज्या शेतकऱ्यांनी आपले ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनचा पेरा किंवा नोंद केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलं जातं। त्यामुळे जर सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात निर्णय घेतला तर हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे, म्हणजे शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होईल, याच्यात काही शंकाच नाही। परंतु निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की यावर्षी सोयाबीनचा हमीभाव होता 4,892 आणि शेतकऱ्यांनी 4,000च्या मधात विकलेले, म्हणजे भाव फरक 1,000 रुपयापेक्षा जास्तच आहे प्रति क्विंटल। आणि कापसाचा सुद्धा भाव फरक 1 ते 1,500 रुपयापेक्षा जास्तच आहे। त्यामुळे भाव फरक खूप असल्यामुळे सरकारनं हे अनुदान शेतकऱ्यांना देणं महत्त्वाचं आहे। जरी तुम्ही 10,000 रुपये हेक्टर जरी दिलं तरी हे खूप पडणार आहे, परंतु खूप कमी पडणार आहे। परंतु फुलना फुलाची पाकळी म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सरळ हाताने मदत करावी, हीच एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। परंतु राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन जे काही अर्थसंकल्प जे काही अजित पवारांच्या माध्यमातून पार पडला, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती त्यांनी महत्त्वाची आणि मोठी तरतूद केलेली नाही। परंतु त्यांनी एकूण आपण जर पाहिलं तर कृषी क्षेत्रासाठी 9,700 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। परंतु त्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी जल असेल किंवा इतर योजना असेल, याच्या पद्धतीने शेती राबवणार, अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केलेल्याच आहेत किंवा तरतूद केलेली आहे। परंतु ज्या काही आवश्यक त्या योजना आहेत त्या योजनेकडे मात्र सरकारच्या माध्यमातून दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। परंतु शेतकऱ्यांची एकच माफक अपेक्षा आहे, सरकारनं ज्या काही शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस कमी भावामध्ये विकलेला आहे त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनची अनुदान योजना राबवावी, भावांतर योजना राबवावी आणि लवकरच शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळवून द्यावं,
हीच एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि राज्याचा अजून 7-8 दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे, अधिवेशन चालणार आहे. आणि या राहिलेल्या दिवसामध्ये तरी त्यांनी शेतकऱ्यांच्या ह्या कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भातला निर्णय घ्यावा, हीच एक अपेक्षा आहे. तर मित्रांनो, या सरकारच्या निर्णयाबद्दल काय वाटते? सरकार कापूस आणि सोयाबीनचं अनुदान या राहिलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर करेल का? तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा सरकारचा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. आणि शेवटी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.